नमस्ते मित्रांनो, मी ॲडव्होकेट सूरज महादेवाड जमादार आज एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर उपस्थित आहे. मित्रांनो, आजचा विषय हे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो अत्यंत सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि सर्वांच्या माणसाला आवश्यक असणारा विषय आहे. तो म्हणजे 2024च्या इलेक्शन आता तोंडावरती आलेले आहेत आणि आपल्याला प्रत्येकाला त्या इलेक्शनमध्ये मतदानाचा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे तो बजवायचा आहे. मित्रांनो, त्या संदर्भामधला कायदा काय, त्या संदर्भामधली जी काही पार्श्वभूमी आहे ते आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानिमित्ताने हा सदरचा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, जर का बघितलं तर आपल्याला हे वोटिंगचा जो राईट आहे, जो मतदानाचा जो अधिकार आहे, आपण जर का आपल्या बोलीभाषेत म्हणतो मतदान हे श्रेष्ठ दान. मतदानाचा जो अधिकार आहे त्याला श्रेष्ठ दान म्हणलेला आहे काही ठिकाणी. मग याच्यातनं तुम्हाला काय त्याचं बद्दलची माहिती आहे ते माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी व्हिडिओ बनवत असताना हे मतदानाचा जो हक्क तुम्हाला मिळालेला आहे मित्र, याच्यासाठी कुठलाच तुम्हाला संघर्ष करण्याची गरज पडलेली नाही आहे. यासाठी कुठलं तुम्हाला परिश्रम करण्याची गरज पडलेली नाही आहे. जर आपण अनेक देशामध्ये बघितलं, जर का आपल्याच भारत देशामध्ये जर का बघितलं, जेव्हा आपण भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरसुद्धा काही लोकांना मतदान करण्याचा अधिकार आपल्याला होता. आपण इतिहासामध्ये जर का पाहिलं तर त्यावेळेस जो मतदानाचा जो अधिकार होता कोणाला होता? राजे रजवाडे आणि जमीनदार, मोठे काष्टकार अशा लोकांना मतदानाचा अधिकार होता. जेव्हा भारतामध्ये संविधान अंमलात आलं तेव्हा त्याच कॉन्स्टिट्यूशनमध्ये नमूद करण्यात आलं की भारत देशाचा नागरिक जो आहे तो प्रत्येक नागरिकाला वोटिंगचा अधिकार हे देण्यात आलेला आहे. हे खऱ्या अर्थाने आपल्याला जो राईट टू वोटचा जो अधिकार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वीच्या काळी जर का आपण बघितलं तर एखाद्या जर राज्याचा राजा कोण असणार आहे हे जनतेला अगोदर माहिती असायचं का? तिकडे वंश परंपरागत अशी त्या ठिकाणची व्यवस्था होती. म्हणजे आज राजा आहे तर भविष्यातलं या देशाच्या म्हणजे ह्या राज्याच्या गादीवर कोण बसणार आहे जनतेला अगोदरच माहीत होतं. कारण की त्या राजा जो आहे तो गादीवर बसणारा जो व्यक्ती आहे तो राणीच्या पोटातून जन्माला यायचा. बरोबर का नाही? पण आज सिच्युएशन अशी आहे का? बिलकुल नाही आहे. कारण आजचा जो या देशाचा सर्वात मोठा जो राजा जन्माला येणार आहे तो कुठून जन्माला येणार आहे? मतपेटीतून जन्माला येणार आहे. तुम्ही जे मतदान केलेलं आहे, तुम्ही जो योग्य उमेदवाराची निवड केलेली आहे त्याच्या माध्यमातून त्या राजाची काय होणार आहे? त्या ठिकाणी त्या गादीवर बसणार आहे. म्हणजे ह्या तुमच्या एका मतावरती खूप काही होऊ शकतं. हे तुम्हाला या गोष्टीचं माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून जेव्हा वोटिंग करत असताना तुमचं, म्हणून तर त्याला आपण अनेक ठिकाणी खेडेगावामध्ये जर का आपण बघितलं तर त्याला मतदानाला श्रेष्ठ दान असं म्हणलेलं आहे. आता हे राईट टू वोट हे तुमचं कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, संविधानिक तुमचा अधिकार आहे मित्रांनो, आणि तो हे तुम्ही बजवायलाच पाहिजे. आपण जर का पासपोर्टवर जर का बघितलं तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं रिपब्लिक ऑफ इंडिया. मग त्याचं मिनिंग काय भाऊ? रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणजे काय? तर या देशाचा जो राजा आहे, या देशाचा सर्वोच्च जो कोणी व्यक्ती असेल तो व्यक्ती हे परंपरागत नसून तो या देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा अधिकाराची बजावणी करून या जनतेने निवडलेला जो कोणी राजा असेल तो काय असेल? या देशाच्या सर्वोच्च गादीवरती बसलेला असेल. लक्षात आलं? तर हे त्याचं पाठीमागचं हे आहे उद्देश. म्हणून आता आपण जर का बघितलं तर जेव्हा संविधान अंमलात आलं, जेव्हा वोटिंगचा आपल्याला राईट देण्यात आलं त्यावेळेस मतदान करण्याचा जो अधिकार होता तो 21 वर्ष होता. हे आपल्याला माहिती आहे. ज्या व्यक्तीचे 21 वर्ष पूर्ण झाले तेच व्यक्ती त्या ठिकाणी मतदान करण्याचा त्या ठिकाणी अधिकार होता. पण ज्या वेळेस 1988 मध्ये 61वी घटनादुरुस्ती जेव्हा अमेंडमेंट करण्यात आलं त्यावेळेस त्या 21 वर्षावरून त्या इलेक्शनचं वोटिंग कॉस्ट करण्याचं राईट टू वोट देण्याचा जो अधिकार आहे 21हून 18 करण्यात आला मित्रांनो. आणि म्हणून संविधानामध्ये सुद्धा आर्टिकल 224 पासून ते 229 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या देशामध्ये इलेक्शन हे पारदर्शी झाले पाहिजे. कसं झाले पाहिजे? फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे. आणि तो कंडक्ट करण्याचं कोण काम करतं? तर इलेक्शन कमिशन करतं. आता इलेक्शन कमिशन हे काय लेवलवरती काम करतं की भारत देशामध्ये अनेक आपल्याला इलेक्शन 2-4 महिने झाले, वर्ष झाले की आपल्याला इलेक्शन सारखं प्रचार करताना नेते लोक आपल्याला दिसत असतात आणि आपण पण वोट करत असतो.
हे नेमकं गोंधळ काय आहे? तर प्रामुख्याने भारत देशामध्ये 3 ते 4 प्रकारचे इलेक्शन महत्त्वाचे असतात. सर्वात महत्त्वाचं जो आहे लोकसभा इलेक्शन, आता आपण 2024 मध्ये जे मतदान करणार आहोत ते आहे लोकसभा इलेक्शन. प्रत्येक जिल्ह्याच्या हिशोबानं अनेक असे भारतामध्ये 543 जे हे आहेत मतदारसंघ आहेत. त्या ठिकाणी ते खासदाराचं, प्रत्येक मतदारसंघातून जो खासदार असतो तो त्याचं मतदान आहे आणि ते निवडून गेलेल्या खासदाराच्या मध्ये जेवढी मेजॉरिटी आहे त्या पक्षाचा तो काय करतो, पंतप्रधान होतो. त्याला म्हणतो आपण पार्लमेंटचे जो इलेक्शन्स आहेत तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे काय कंडक्ट करत असतो. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे राज्यसभा असेल, त्याच्यानंतर प्रेसिडेंटचं इलेक्शन्स असेल, हे जे इलेक्शन्स आहेत तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे त्या ठिकाणी कंडक्ट करत असतो. आणि त्याच्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये हे विधानसभा आहेत आणि त्या विधानसभेचे माध्यमातून आपण मुख्यमंत्री निवडतो, तो सुद्धा इलेक्शन त्या ठिकाणी असतो मित्र. त्याच्यानंतर 73 आणि 74वी जेव्हा अमेंडमेंट झालं कॉन्स्टिट्यूशनमध्ये, 73 आणि 74 कॉन्स्टिट्यूशन जेव्हा अमेंडमेंट झालं त्या ठिकाणी लोकल बॉडी आपण बघत असतो, ग्रामपंचायत लेवल असेल, त्याच्यानंतर तालुका पंचायत असेल, त्याच्यानंतर झडपी असेल, त्याच्यानंतर महानगरपालिका असेल, हे लोकल बॉडीचे लोकल अथॉरिटी आहे त्या ठिकाणी सुद्धा इलेक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय प्रतिनिधी निवडलं जातो मित्रांनो. आणि ते जो इलेक्शन जो कंडक्ट करण्याचं काम आहे तो स्टेट इलेक्शन कमिशन करत असतो मित्र. आणि अशा पद्धतीचं हे इलेक्शनच्या संदर्भामधलं जे माहिती तुम्हाला पुढे हे करता येईल मित्र. आता सर्वात महत्त्वाचं, ज्या वेळेस इलेक्शन्स होतात त्यावेळेस मतदान करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्या माणसाचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, जो भारताचा नागरिक आहे, ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे, अशा प्रत्येक माणसाला काय करता येतो? मतदानाचा हक्क बजावता येतो. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 84A अनुसार जो या भारत देशाचा नागरिक नाही आहे, या देशाचा तो नागरिकत्व स्वीकारलेला नाही, अशा व्यक्तीस त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार नाही. दुसरं, लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार ज्या व्यक्तीला 2 वर्षापेक्षा जास्त सजा लागलेली आहे अशा व्यक्तीला सुद्धा काय करता येत नाही, इलेक्शन लढवता येत नाही. ज्या व्यक्तीला कन्व्हिक्शन लागलेलं आहे, तो जेलमध्ये सजा काढतोय, अशा व्यक्तीला त्या ठिकाणी इलेक्शन करता येत नाही आहे. आणि मग अशा अनेक गोष्टी आहेत, याच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रत्येक माणसाने इलेक्शनचा जो मतदानाचा जो अधिकार आहे तो आपण बजावं, अशीच मी हे करतो आणि हे व्हिडिओ बघावं. धन्यवाद.